सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी माझा यूट्यूब चॅनलचा पहिला व्हिडिओ टाकत आहे। आम्ही या यूट्यूब चॅनलमध्ये मम्मीच्या हाताचा जेवण तुम्हाला दाखवणार आहे। पण बघूया आज मम्मी आपल्यासाठी काय बनवतात ते। चला सर्वांनी चला, मम्मी आज आपण काय बनवणार आहोत? पहिले तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज मी माझ्या स्वामींसाठी छानसा शिरा बनवत आहे आणि तो चला बघूया आपण कसं बनवूया ते। गॅस लावायचा पहिला, तर सगळ्यांना माहीतच असणार पण मी तरीही सांगते तुम्हाला सगळ्यांना। पहिलं आपण घी घ्यायचं। घी तुम्हाला जसं आवडेल तसं घ्यायचं। मी माझ्या स्वामींना बनवणार, मग मी थोडा घी जास्तीच घेते। आणि हे चला मी तुम्हाला साहित्य केले ते सांगते। हे केळं आहे आणि हे इलायची आहे आणि हे सगळं ड्रायफ्रूट मी घेतलेलं आहे। तुम्हाला जसं पाहिजे तसं घ्यायचं। मी 3 चमचे साखर घेतलेली आहे, एक ग्लास दूध घेतलेलं आहे, पाणी मी टाकायचं असेल तर टाकायचं, नाही तर नाही। हे गरम पाणी करायचं आणि ज्यांना टाकायचं त्याने टाकायचं, नाही टाकायचं त्याने काही हरकत नाही। चला मग आता आपण शिरा कसा बनवायचा तो सांगूया। पहिला आपण रवा चांगला मस्त परतून घ्यायचा। हा मी 100 ग्रामच रवा घेतलाय, कारण की मला बोलतात ना सगळी लोक खातात नाही खातात, आमच्या घरात खातात पण मला 100 ग्रामच आम्हाला बस होऊन जातो, म्हणून मी 100 ग्राम होतं। कोणी पाव किलो, कोणी अर्धा किलो, तुम्ही तसं शिरा बनवू शकता। आता चला आपण ह्याला चांगला होईपर्यंत, खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं। इकडे मी गरम पाणी पण घेतलं आहे, सगळं हे घेतलंय। तुम्ही एकदा रिपीट बघून घ्या। तर मम्मी हा शिरा तू आमच्यासाठी बनवते ना? म्हणजे आम्ही पहिला काय तुमच्यासाठी शिरा मी बनवत नाही, हे फर्स्ट शिरा मी माझ्या स्वामींसाठी बनवते। मी देवाऱ्यात ठेवणार आणि मी माझ्या मठात पाठवणार। माझ्यासाठी स्वामी खूप काही आहेत, माझ्यासाठी खूप काही त्यांनी स्वामींनी केले आहे आणि हा पहिला शिरा, मी पहिला युट्यूबचा शिरा मी माझ्या स्वामींसाठी करते। आणि माझ्या सर्व स्वामी भक्तांना, या इतर सगळ्यांना मी विनंती करते की माझा हा सगळ्यांनी सबस्क्राईब करा, कारण की हा माझा पहिला आहे व्हिडिओ। आता आपला हा शिरा चांगला भाजून झालेला आहे। आता याच्यात आम्हाला पाणी टाकायचं आहे, थोडा पाणी, आणि हा बघा दूध घेतलेला आहे तो आपल्याला पहिला, आणि ही वेलची आहे आणि हे सगळे ड्रायफ्रूट आहे। आता सगळ्यांना सांगते, हे बघा ड्रायफ्रूट मी टाकते। हे चांगलं परतून घ्यायचं। हे चांगलं परतून घेतल्याच्या नंतर त्याच्यात एक केळं टाकलं आहे। केळं एकदम शांत चांगलेपणाने ह्याच्यात एकजीव करून घ्यायचा आहे। मम्मी शिरानंतर आपल्याला असे अजून चांगले चांगले व्हरायटी तू बनवशील का? हो, आम्हाला खाण्यासाठी? सुंदर छान छान माझ्या इंस्टाग्राम फॅमिली, युट्यूब फॅमिली सगळ्यांसाठी मी छान छान तुम्हाला ही बनवून ही करेन। आता ह्याच्यात झालं, आता ह्याच्यात आपण साखर टाकूया। साखर चवीनुसार घ्या, तुम्हाला कोणाला जास्त आवडते कोणाला कमी आवडते, पण ही चवीनुसार मी साखर
3 चमचे घेतली आहे. खमंग असा वास आला आहे. खूप छान वाटतंय. तुम्ही पण करून बघा घरी. आता हा मी अर्धा ग्लास दूध टाकलाय. तुम्हाला अर्धा ग्लास पाणी टाकलंय. सॉरी, अर्धा ग्लास पाणी टाकते. आणि हा 1 ग्लास मी दूध टाकते. आणि त्याच्यामध्ये हे सगळं वरून टाकायचं आपण. ह्याला चांगलं असं आपण एकदा व्यवस्थित जवळजवळ 10 मिनिटं आपण हे ठेवायचं. बारीक गॅसवर आपण ठेवायचं. ओके, तर तू आपल्या व्ह्युअर्सला काय बोलायचं आहे तुला? बस मला हेच बोलायचं आहे, सगळ्यांना मला सबस्क्राईब करा. आणि थोडस आपण हे झाकण काढायचं आणि बघायचं झालं का नाही. आता आपण हे थोडस परतून घेऊया. तसं झालंय. थोडस 5 मिनिटं ठेवल्यावर आपला हा शिरा तयार आहे. आता बघा, ही वरून मी इलायची टाकते. हे बघा, आणि 1 वेळा परतून घ्यायचं. हे आपण सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. हे पण तर त्याच्यावर मग आपण केसर टाकायचं. हे बघा, हे सुंदरसं असं परतून घेतलं का आता हे बंद करायचं गॅस आणि हे खाली उतरायचं. हे आता मी माझ्या घरी माझ्या स्वामींना देते आणि हे माझ्या मठात मी स्वामींना पाठवते. हे बघा, वरून नंतर केसर टाकायचं. हे बघा, हे माझ्या मी इथे घरी देते. हे माझ्या स्वामींसाठी मी मठात पाठवत आहे. मी हे स्वामींना माझ्या ठेवलंय. आणि ही मला सबस्क्राईब करा. आणि माझा चॅनलचं नाव आहे टेस्ट ऑफ मदर. आणि चूक बोल असेल परत एकदा क्षमा असावी. थँक्यू.